विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे 27 तारखेला आपला इंग्रजीचा पेपर आहे आणि ग्रामर महत्वाचं आहे. मी ग्रामरवरती व्हिडिओ बनवतोय. तर आपला आता हा तिसरा व्हिडिओ आहे ग्रामरचा, नॉट ओनली बट ऑल्सो. यापूर्वी 2 व्हिडिओ झालेले आहेत, ऍड अ क्वेश्चन टॅग आणि डिग्री. ते तुम्हाला चॅनलवरती मिळतील, तुम्ही ते बघून घेऊ शकता. आणि हा तिसरा व्हिडिओ आहे नॉट ओनली बट ऑल्सो. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. आपला टार्गेट आहे 500 सबस्क्रायबर्स कमीत कमी एक्झाम एंड होईपर्यंत. तर बघूया. नॉट ओनली बट ऑल्सो हे खूप सोपं आहे. थोडेसे नियम बनवले ते वापरून आपण करू आणि काही नियम आपण वाक्य वापरताना लिहिताना पण वापरू. ठीक आहे. बघा, उत्तर लिहिताना सहाय्यकारी क्रियापदांतर आपल्याला नॉट ओनली लिहायचंय, अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो लिहायचंय. वाक्यात सारखे शब्द असतील तर काढून टाकायचे. एक उदाहरण बघूया. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर. आता हे वाक्य बघितल्यावर तुम्हाला कळेल की टायर्ड अँड वीक ह्यांच्या आजूबाजूला आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं. वाक्यात बट आलंय आणि आपण बट ऑल्सो पण वापरणार, त्यामुळे हा बट काढून टाकायचा. सो ही वॉज टायर्ड अँड वीक. मग टायर्डच्या पुढे काय येणार आहे? नॉट ओनली टायर्ड आणि अँडच्या ठिकाणी काय येणार आहे? बट ऑल्सो वीक विथ हंगर. इतकं इझी आहे. बघा, आपण काय केलं, पहिले कंपॅरिझनचे शब्द बघितले. टायर्ड अँड हंगर वीक. मग टायर्डच्या आधी नॉट ओनली आणि अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो. आपलं काम झालं. सो ही वॉज नॉट ओनली टायर्ड बट ऑल्सो वीक विथ हंगर. पुढे बघूया दुसरं मोठं वाक्य तुमच्या टेक्स्च्युअल पॅसेज मधलं. सो द यूज ऑफ सिंपल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ऍड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. बघा, द यूज ऑफ द सिंपल अँड शॉर्ट सेंटेन्सेस. दोन सेंटेन्स आहेत, सिंपल अँड शॉर्ट. मग आपल्या सिंपलच्या आधी नॉट ओनली वापरायचे, अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो. सो उत्तर कसं येणार आहे? द यूज ऑफ नॉट ओनली सिंपल बट ऑल्सो शॉर्ट. काय केलं आपण? सिंपलच्या आधी नॉट ओनली, शॉर्ट सेंटेन्सच्या आधी बट ऑल्सो, अँड काढून टाकला. शॉर्ट सेंटेन्सेस ऍड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. इतकं इझी. ठीक आहे. पुढचं बघूया. द वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. कल्चरल अँड नॅचरल एरियाज. आपल्याला कळलं कुठे आपल्याला काय काय वापरायचं इथे. उत्तर लिहूया. सो वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी अ कॉम्बिनेशन ऑफ. आता बोथ सारखे शब्द काढून टाकायचे, कारण बोथचा अर्थ दोन्ही होतो. मग नॉट ओनली बट ऑल्सो कंपॅरिझन लागत नाही, त्यामुळं बोथ काढून टाकायचं. द वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी अ कॉम्बिनेशन ऑफ नॉट ओनली कल्चरल आणि नॅचरल एरियाच्या पुढे बट ऑल्सो, अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो. सो बट ऑल्सो नॅचरल एरिया. सिंपल. पुढचं बघूया. दे वेर टोटली ड्रेंच्ड अँड हॅपी. ठीक आहे. सो ड्रेंच्ड अँड हॅपी, टोटली ड्रेंच. ठीक आहे. सो दे वेअर. आता टोटली ड्रेंच एका शब्द येतो, त्यामुळे आपल्या सोबत घ्यावा लागेल. मग वेअरच्या नंतर आपल्याला वापरावं लागेल नॉट ओनली, टोटली ड्रेंच्ड आणि अँडच्या ठिकाणी येणार आहे बट ऑल्सो हॅपी. बघा, इतकं इझी आहे. पुढचं बघूया. द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साइट्स. आयडेंटिफाईंग, नॉमिनेटिंग. मग कसं करता येईल आपल्याला? द
state parties are responsible for का identifying nominating. मग not only identifying but also nominating new sites. तुम्हाला कळत असेल आपण कसं करतोय. शेवटचं बघूया. All the children except भोली were healthy and strong. ठीक आहे. सेम all the children except भोली आपल्या वाक्याच्या अर्थाशी काही करायचं नाहीये. वेअर काय ते हेल्दी अँड स्ट्रॉंग. हेल्दीच्या पुढे नॉट ओनली हेल्दी आणि अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो स्ट्रॉंग. ठीक आहे. अशा प्रकारे बघा 6 वाक्य घेतलेत नॉट ओनली बट ऑल्सो चे. एकदम सिंपल. हा व्हिडिओ एकदा पूर्ण बघून घेतला की तुम्हाला पुन्हा नॉट ओनली बट ऑल्सो शिकायची कुठून गरज नाही. तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. तर तुम्ही आवडल्यास व्हिडिओ तर तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि काय विचार असेल तुम्ही कमेंट करा. लाईक तुम्ही करणारच आहात, तुम्ही कमेंट करा. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.